घे, उजेडात घे, लपून घे, चोरून घे, पण घे. धर्म आणि संस्कृतीच्या नावाखाली वापरल्या जात होत्या आमच्या माय बहिणी. तुम्हाला माहिती आहे, काल असा जमाना होता, आमच्या पोरीचं लग्न झालं तर सर्व पहिल्या रात्री यायच्या घरी नेऊन द्यावं लागे. पहिल्या दिवशी यायच्या घरी सुवागरात होईल, त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी ती पोरगी आमच्या घरी येत होती. म्हणजे धर्म आणि संस्कृतीच्या नावाखाली वापरल्या गेल्या आमच्या माय बहिणी. अण्णा दरडा हार्दिक, आता तुझी माय बहीण आम्हाला दे, आता तुझी माय बहीण आम्हाला दे. मग घे, कवाई घे, कुठेही घे, बाजारात घे, दुकानात घे, पिच्च्याच्या टाकीत घे. खात जीवन सुंदर झालं आणि किरीकिरी भेटली, गेलं जीवन मग वाया. हा, म्हणून सुंदरसा विषय सादर करणार आहोत. तुम्ही बरे आला, दीदीचा इको कमी करा, दीदीचा इको. मी बरा आहो. तुम्ही बरे आ, म्हणजे तुम्ही किती करता तरी तुमच्या मागं किरकिर नाही, कारण तुम्हीच किरकिरी आहे की नाही. हे किती करता तरी यायच्या मागं किरकिर नाही. किती 3 आहे का 4 आहे, नाही किरकिरी नाही ते. म्हणून सुंदरसा विषय सादर करणार आहे. तुम्हाला माहित आहे, पुऱ्या भारतात, महाराष्ट्रात नाही तर आता पुऱ्या भारतात बदनाम हो. अंजली भारती फार फटकारल्या तोंडाची गायिका हो, आहे की नाही. माय अंजली भारती काही बोलते, काही बोलत नाही. माय मी जे माझ्या बापाने मला शिकवलं, वाघाला वाघ आणि गाढवाला गाढव म्हणणं, ते म्हटल्याशिवाय राहत नाही. बरोबर की नाही. आता कोणाला जर माझ्यापासून अपेक्षा असेल की मी गाढवाला वाघ म्हणावं तर ते मला जमत नाही. बरोबर की नाही. म्हणून मी गीत गायन प्रबोधन करताना कोणाचं पोट दुखते, त्यांनी मेडिकल मध्ये जाऊन पोटदुखाची गोळी आणावं, त्यांचं पोट नक्की बसेल. गोळी माहिती आहे. मी प्रबोधन करताना कोणाचं डोकं दुखत असेल, त्यांनी मेडिकल मध्ये जाऊन त्या डोकं दुखाची गोळी आणावं, त्याचं डोकंही बसल्याशिवाय राहणार नाही. पण मी गीत गायन प्रबोधन करताना कोणाची जर थे दुखत असेल, ते म्हणजे सांगायची गोष्ट नाही, तुम्ही समजदार. तर मी म्हणतो मला त्याची काहीच पर्वा नाही. मी म्हणत नाही मेडिकलला जा, मी एवढ्या मिरच्या आणतो, अजून लावून घ्या, मला काही फरक पडत नाही. म्हणून जो उठतो तो कधी म्हणते बाबासाहेबांना संविधान लिहिलं नाही. मी कोणाचं नाव घेत नाही. काय म्हणतात कोणतं, तो अनिल मिश्रा कुत्रा म्हणतो की बाबासाहेबांना संविधान लिहिलं नाही, DN रावनं संविधान लिहिलं. कोण DN राव तुम्ही ओळखता का? उद्या तो अनिल मिश्रा उठन म्हणून त्याच्या मायच्या नवऱ्यानं संविधान लिहिलं म्हणून तर मान्य करू का आम्ही? बरोबर की नाही. मान्य, अरे मान्य जे करायचं आहे तेच करू आम्ही. म्हणून म्हणायचं आहे, तर कधी कोणी उठते संविधान बदलवा, तर कोणी म्हणते संविधान जुनं झालं, तर कोणी म्हणते संविधानच लिहिलं नाही. बरोबर की नाही. आता जे उठतात ते म्हणणी आहे ना, हाथी चलता है बाजार, कुत्ते भोगते हजार. म्हणून म्हणायचं आहे कि तुम सालो आ जाते हो कभी भी हमारे जाति पर, और वार करना है तो बुजदिलों करके दिखाओ छाती पर. ये झूठ नहीं, इतिहास गवाह है भाई दीपक, क्योंकि कुत्ते भोगते रहते ऐसे चलने वाले हाथी पर, ऐसे चलने वाले हाथी. मागा तो अमित शाह या देशाचा गृहमंत्री म्हणे, बाबा आंबेडकर फॅशन हो गया म्हणे. कोणाकोणाला माहिती, हातवर करून तर सांगा मला. जीवित लोक हात रे बाबा इच्छे, नाही तर कुठचे मेलेलेच असतात. हो, तरी लाईट नाही तुमच्यावर. लाईट लावायला पाहिजे होता, असे दिसले पाहिजे मला, चमकले पाहिजे भीमाच्या वाघिनी, भीमाचे वाघ आहे ना. म्हणे आंबेडकर फैशन हो गया है. मैंने जितने बार आप आंबेडकर का नाम लेते बोले, उतने बार अगर भगवान का नाम लेते तो तुमको स्वर्ग नसीब होता था म्हणे. है ना. तुम्ही बघितलं का स्वर्ग? बघितलं कधी? गेले का स्वर्गामध्ये? कोण कोण गेले का इथं स्वर्गात? नाही गेले तर सांगा मला का आम्ही नाही गेलो म्हणून. मी नाही पाहिलं स्वर्ग. मग तरी मला असं वाटते, अमित शहाला एवढं स्वर्ग जर आवडत असेल, आहे की नाही, तर मी माझ्या पुऱ्या समाजाच्या वतीनं त्याला शुभेच्छा देतो की भगवंता याला लवकर स्वर्ग नशीब हो. आहे की नाही. आणि स्वर्गात जाय म्हणा, तिथून मला व्हिडिओ कॉल कर म्हणा. काय परिस्थिती आहे? आहे की नाही. स्वर्ग कसा आहे दाखव म्हणा, मग मी विचार करेन येण्याचा. पाहिल्याशिवाय जात नाही रे भाऊ मी, कारण मी पाहिलंच नाही. बरोबर की नाही. म्हणून म्हणायचं आहे, भीमजी के लिए मरेंगे तो नहीं तो जीना छोड़ देंगे. भीमजी के लिए मरेंगे नहीं तो जीना छोड़ देंगे. बात ना करना संविधान की, नहीं तो तुम्हारी टांगे तोड़ देंगे. टांगे तोड़ देंगे बेटा. बात ना करना संविधान की, नहीं तो तुम्हारी टांगे तोड़ देंगे. आज से ये दावा है तुझे, जय भीम वालों का, अमित शाह फिर से अगर हमारे बाप के बारे में कुछ
कहा तो साली ये जेबी वाला तेरे टकला फोड़ देंगे, तेरे टकला फोड़ देंगे। जय भीम वाले है बाबू तेरा टकला फोड़ देंगे। फोड़ दे। इसलिए कहना है कि गुलाम बन के जियोगे तो कुत्ता समझकर लात मारेगी ये दुनिया, बाजारू बन के जियोगे तो यूज कर कर फेंक देगी ये दुनिया। अरे एक बार बाबा साहब की औलाद बन के तो देख, शेर समझकर सलाम ठोकेगी ये दुनिया, ठोकेगी। शेर समझ कर सलाम ठोकेगी दुनिया। पुष्पा पिक्चर पाहिला की नाही, झुकेगा नहीं साला। हाँ, म्हणून म्हणायचं की मनुवाद को हमने कभी दिल में नहीं पाला, संविधान ने समता और बंधुत्व का खोल दिया ताला। पुष्पा राज नहीं अम्बेडकर वाद कहता है दादा साहब, अरे कट जाएगा लेकिन झुकेगा नहीं साला, झुकेगा नहीं ए साला। कारण तुम्हाला माहित आहे 1 जानेवारी 1818 मध्ये भीमा कोरेगावला 500 महाराणा 28,000 पेशवे कापून टाकले होते, बरोबर की नाही? आम्ही त्या महाराचे वंशज आहोत, म्हणून ठीक आहे आमचे आमदार खासदार निवडून येत नाही, आमचे आमदार खासदार निवडून येत नाही, आमचे साधे नगरसेवक निवडून येत नाही टाइमाला, तर काऊन येत नाही माहिती का? आमच्या भाव की नाही, एका भावानं जर माय उभी केली तर दुसरा म्हणते मी माझी बायको उभी करतो म्हणते, तुले ना मले टाक कुत्र्याले, मैं तो नहीं खाऊंगा बेटा लेकिन तुझी भी नहीं खाने दूंगा म्हणते। त्याच्यामुळे आमचे आमदार खासदार निवडून येत नाही। पण आईची शपथ, इलेक्शन मध्ये जरी आम्ही कमी असेल पण रोडवर उतरलो की नाही तर यायच्या मायला ह ह ह केल्याशिवाय राहत नाही जेबी वाले। हा, एवढे बेकार आहे जेबी वाले। म्हणून म्हणायचं आहे तू मनु का लाल है तो हम भी भीम के लाल है, लाल है। तू मनु का लाल है, तू मनु का दलाल है तो हम भी भीम के लाल है, तू आर है तो हम भी पार है, तू आर है तो हम भी पार है, हमसे ना टकराना जातिवादियों, तू खंजर है तो हम भी तलवार है, खंजर है तो हम भी तलवार है। बजरंगबली हनुमान ने एक हाथ से पहाड़ उठाया था, तुमने देखा क्या? मैंने भी नहीं देखा, रामायण में देखा मैंने। बजरंगबली हनुमान ने एक हाथ से पहाड़ उठाया था, श्री रामचंद्र जी ने दोनों हाथों से धनुष्यों को उठाया था, श्रावण बाण ने माता पिता को अपने झोली में बिठाया था। अरे ये तो कुछ भी नहीं, लेकिन मेरे भीमराज ने कलम चलाकर पूरे भारत को बचाया था, पूरे भारत को बचाया था। चला कर पूरे भारत को उठाया था। उठाया था नाही, बचाया था। मला तर तुम्हालाच उचलून फेकायची इच्छा होऊन राहिली, म्हणून जो उठते तो म्हणते संविधान बदल देंगे, संविधान बदल देंगे। म्हणून म्हणायचं आहे बदलाल संविधान जर, बदलाल संविधान जर, भीमाचे आम्ही पॅन्थर, भीमाचे आम्ही पॅन्थर, तुम्हा पूर्ण आम्ही रे उरू, आमचा नाद नकार करू, बदलाल संविधान जर, भीमाचे आम्ही पॅन्थर, तुम्हा पूर्ण आम्ही रे उरू, आमचा नाद नकार करू, आमचा नाद नकार करू, आम्ही 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 घरात घुसून मारू, आमचा नाद नकार करू, घरात घुसून मारू, आमचा नाद नकार करू, आम्ही घरात घुसून मारू, आमचा नाद नकार करू, आम्ही घरात घुसून मारू, आमचा नाद नकार करू, आम्ही घरात घुसून मारू। कारण चेतावणी देऊ नका अम्मा बोध जनाला, चेतावणी देऊ नका अम्मा बोध जनाला, हक्क विसरता का आमचे विचार करा मनाला, त्यावेळेस लागत होते तुम्हाला घोडे, त्यावेळेस लागत होते तुम्हाला घोडे बसायला,
तेव्हा तर लय गोड वाटत होतं हसायला. आता आम्ही लागलो खुर्चीवर बसायला. आता आम्ही लागलो खुर्चीवर बसायला. मग तुम्ही का लागले रुसायला? आता आम्ही हसणार, कधी लढू शकणार नाही. आणि बाबासाहेबांनी लिहिलेली घटना कोणी मैचा लाल खोडू शकणार नाही. मला समजूनच नाही राहिलं मी काय गातो आणि काय वाजवतो. एकदम अशी खिचडी झाली. ते क्लिअर असं येऊन नाही राहिलं मलाही माझ्या एवढे 2 मॉनिटर असून क्लिअर नाही येऊन राहिला. आमचा नाद नकार करू आम्ही घरात घुसून. आमचा नाद नकार करू आम्ही घरात घुसून मारू. आमचा नाद नकार करू आम्ही घरात घुसून मारू. कारण हत्याकांड दलितांचे होते, तुमचे काडीच का फाटत नाही? बलात्कार आपला नारीवर होतो, तुमचे रक्त का गोठत नाही? झोपड्या गरिबांच्या जाळल्या जातात, तुमच्या नैनी अश्रू का दाटत नाही? आणि आमच्याच मतावर राज्य करता भाड खावांना तुम्हाला लाज कशी वाटत नाही? आमचा नाद नकार करू आम्ही घरात घुसून मारू. आमचा नाद नकार करू आम्ही घरात घुसून मारू. आमचा नाद नकार करू आम्ही घरात घुसून मारू. भीम बांधवांनो, भीमवीरान. त्या साऊंड कडे बघू नका, कार्यक्रम खराब होईल. तुमचे मूळ जर खराब झाले तर वाट लागून जाईल. हा बघू नका, ते तुम्हाला ऐकू येते का नाही येत. कारण तुम्ही एकदम सुस्त दिसून राहिले दोघे जण. मला तुम्ही सुस्त झाले तर वाट लागली कार्यक्रमाची. भीम बांधवांनो, भीमवीरांनो, बसू नका रे शांत. बसू नका रे शांत. बसू नका रे शांत. जातीवादी पहा पाखंडी टपल्या करण्या घात. टपल्या करण्यात. टपल्या करण्यात. एक व्हारे नेक व्हारे, एक व्हारे नेक व्हारे, वाचवारे संविधान आपले तरू. आमचा नाद नकार करू आम्ही घरात घुसून. नाद नकार करू आम्ही घरात घुसून मारू. आमचा नाद नकार करू आम्ही घरात घुसून मारू. या पटकन या, उभ्या नका राहू माझ्या छातीवर. जय भीम. सर्व महिला मंडळांना जय भीम. तुझी मम्मी आहे का रे? जय भीम, जय भीम. आमचा नाद नकार करू आम्ही घरात घुसून मारू. आमचा नाद नकार करू आम्ही घरात घुसून मारू. आमचा नाद नकार करू आम्ही घरात घुसून मारू. कारण सर्व लोक म्हणतात की सर्व नेते जेलमध्ये गेले पण कधी बाबासाहेब जेलमध्ये गेले नाही. बरोबर आहे का? सर्व नेते जेलमध्ये गेले पण कधी बोलत जा. असे मुर्द्यासारखा कार्यक्रम बघू नका माझा. सर्व नेते जेलमध्ये गेले पण कधी बाबासाहेब जेलमध्ये गेले नाही असं लोक म्हणतात. खरी गोष्ट आहे का? बाबासाहेब जेलमध्ये गेले का कधी? गेले का कधी बाबासाहेब जेलमध्ये? माहेर तिकडे महिला मंडळ जेलमध्ये गेले का? नाही ना. पण मी म्हणतो की बाबासाहेब जेलमध्ये गेले. मी म्हणतो की बाबासाहेब जेलमध्ये गेले ते कैदी म्हणून नव्हे, ते एका गांधी नावाच्या कैद्याचं उपोषण सोडण्यासाठी बाबासाहेब येरोडे जेलमध्ये गेले पुण्याला. म्हणून म्हणायचं कि सभी लीडर गांधी जी से मिलने जेल में आते थे, अनशन से मौत का संदेशा पाते थे, कर बाबा साहब दस्तखत ना करते पुणे करार पर प्रथमा, तो माँ कसम गांधी जी जेल में ही मर जाते थे, जेल में ही मर जाते थे. आमचा नाद नकार करू आम्ही घरात घुसून मारू. आमचा नाद नकार करू आम्ही घरात घुसून मारू. आज
भी भीम का नाम लिख देते थे, भीम का नाम लिख देते थे. आमचा नाद नकार करू आम्ही घरात घुसून मारू. आमचा नाद नकार करू आम्ही घरात घुसून मारू. रक्त भीमाचं नसा नसात तुमच्या उसडू द्या रे. तुमच्या उसरू द्या रे, तुमच्या उसरू द्या रे. कराया क्रांती झंड्या खाली भाऊ भाऊ एक भारे. भाऊ भाऊ एक वारे, भाऊ भाऊ एक वारे. बडलाऊ लढा देऊ, बडलाऊ लढा देऊ, चला वैऱ्याला ललकारू. आमचा नाद नकार करू. कोण आहे माझ्यासोबत घरात घुसून मारासाठी? जर संविधानावर कुठला दिवस आला, संविधानाच्या विरोधात जर लोक बोलत असतील तर संविधानासाठी माझ्या सोबत कोण कोण मरायला तयार आहे? हात वर करून सांगा मला. संविधानासाठी क्या बात आहे. अय कॅमेरेवाले दादा यायले घे ना. हे वा बरं ठीक आहे. हा अंधार आहे ना, दिसत नाही. कोण कोण तयार आहे माझ्यासोबत? या महिला मंडळ. हा क्या बात आहे. हे इकडचं सगळे आणा तयार. आमचा नाद नकार करू आम्ही घरात घुसून मारू. 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 कारण महात्मा गांधी म्हणायचे की मेरे चाहने वाले सब मुझे महात्मा कहते हैं. पंडित नेहरू म्हणायचे की मेरे चाहने वाले सब मुझे चाचा कहते हैं. पण बाबासाहेब म्हणायचे अबे मेरे चाहने वाले छोड़, तेरे चाहने वाले भी मुझे बाप कहते हैं. आमचा नाद नकार करू आम्ही घरात घुसून मारू. आमचा नाद नकार करू आम्ही घरात घुसून मारू. आमचा नाद नकार करू आम्ही घरात घुसून मारू. क्यों? अन्याय अत्याचार को जेवी. आमचे काकाजी खोबराकडे काकाजी सगळ्यात पहिले बाईला बघायला आली तर हेच होते. मी यांचीच मुलगी समजली होती पण यांची नात होती ते. आणि खूप असं सुंदर गोड लेकरू दिलं त्यांनी मला. खरंच त्यांचं आमचे भाऊ संतोष भाऊ खोबरागडे एवढं सुंदर, म्हणजे गोंदिया संग इतकं प्रेम झालं मला की एवढं सुंदर लेकरू दिलं तुम्ही की शायद असं वाटते सून नाही मुलगी आली आहे माझ्या घरात. म्हणून एकदा तुमच्या गोंदियासाठीच तुम्ही एकदा टाळ्या वाजवा की इकडे लय चांगले लोक आहेत. लय लय चांगले एवढे शिदे आहेत. सबलात तरी डग आहे पण तुमच्यात डग नाही आहे. बेस्ट बेस्ट आहे की नाही? लय शिदे लोक आहेत. आमचा नाद नकार करू आम्ही आमचा नाद नकार करू आम्ही घरात घुसून मारू. आमचा नाद नकार करू आम्ही घरात घुसून मारू. क्यों? कि अन्याय अत्याचार को हम चुटकियों में जलाने वाले हैं. अन्याय अत्याचार को हम चुटकियों में जलाने वाले हैं. मस्ती वालों की मस्ती हम खाक में मिलाने वाले हैं. मस्ती वालों की मस्ती हम खाक में मिलाने वाले हैं. घर खोल गए भीम के बंदे तो जमी को हिलाने वाले हैं. अगर मालूम ना हो तो बताओ मनुवादियों को भीमा कोरे गांव का इतिहास भाई दीपक. क्योंकि हम खानदानी तलवार चलाने वाले हैं. हम खानदानी तलवार चलाने. आमचा नाद नकार करू आम्ही घरात घुसून मारू. आमचा नाद नकार करू आम्ही घरात घुसून मारू. संविधानानं बांधून ठेवला एक संघ एक देश. एक संघ एक देव, एक संघ एक देव. जातीवाद्यांनो तरी करता संविधानाचा द्वेष. संविधानाचा देश, संविधानाचा देश. कारण जेव्हा बाबासाहेब संविधान लिहित होते पंजाबराव देशमुख बाबासाहेबांकडे आले की बाबासाहेबाला विनंती करण्यासाठी की बाबासाहेब तुम्ही संविधानासाठी काय, संविधानामध्ये मराठा लोकांसाठी काहीतरी लिहा हे म्हणण्यासाठी आले. पण बाबासाहेब बोलले पंजाबराव बसून बसून माझे पाय दुखत आहे, मी जरा फेरफटका मारून येतो, तुम्ही या संविधानावर नजर टाका. आणि पंजाबराव देशमुखांनी जेव्हा संविधान वाचलं आईची शपथ पंजाबराव देशमुखाच्या डोळ्यात पाणी आलं. पंजाबराव बोलले की बाबासाहेब खरंच तुम्ही महान आहात, मी तुमच्यासाठी
तुमच्यापाशी मराठा लोकांसाठी ओबीसी लोकांसाठी काहीतरी संविधानामध्ये टाका हे मागण्यासाठी तुमच्यापाशी आलो होतो. पण संविधान वाचलं बाबासाहेब. मला जे अपेक्षा होती त्याच्यापेक्षा जास्तही तुम्ही मराठा लोकांसाठी संविधानामध्ये लिहिलं. खरंच बाबासाहेब तुम्ही महान आहात. कारण बाबासाहेब जेव्हा जिवंत होते मराठा लोकांनाही आरक्षण भेटलं पाहिजे. आम्ही म्हणतो आरक्षण भेटलं पाहिजे. जेव्हा बाबासाहेब जिवंत होते तेव्हा बाबासाहेब बोलले त्यांना आरक्षण घ्या. पण तेव्हा त्यांचे बापदादा बोलले आम्हाला आरक्षणाची गरज नाही. बाबासाहेब बोलले की तुम्हाला उद्या आरक्षणाची गरज पडेल तेव्हा मी नसेल. आणि तसंच झालं. बाबासाहेबाच्या जमान्यामध्ये जर आरक्षण घेतलं असतं तर बाबासाहेबांना सिग्नेचर मारली असती आणि आरक्षण भेटलं असतं. लाखानं करोडानं मोर्चे काढायची गरज पडली नसती. उपोषण करायची गरज पडली नसती. बरोबर की नाही. मग आता तेव्हा तुम्ही नाही ऐकलं घ्या शकून आम्हाला काय सांगता आमची काय गलती आहे त्यातली आमचा ना. कारण कोणी उठते म्हणते आरक्षण आता रद्द करा. आम्ही असं म्हणत नाही तुम्हाला भेटू नये. तुम्हाला भेटलंच पाहिजे आरक्षण. पण उगीच आमच्यात काड्या करू नका. आरक्षण हमें नहीं तो हम किसी को लेने नहीं देंगे. तर मागे अण्णा हजारे म्हणे आरक्षणानं देशाचे तुकडे होतील म्हणे. 70 वर्ष आरक्षणाला झालं. कुठं देशाचे तुकडे झाले. म्हणून म्हणायचं की हो भाई हो किती भारी समाज गाडा मी ओढल्याशिवाय राहणार नाही. हो भारी किती समाज गाडा मी ओढल्याशिवाय राहणार नाही. भावाचं तुटलेलं नातं मी जोडल्याशिवाय राहणार नाही. अण्णा हजारे संविधानाबद्दल जर वाईट बोलले तर आईची शपथ आहे जय भीमवाले तुमचं धोतर सोडल्याशिवाय राहणार नाही. मागे अण्णा हजारे म्हणे आरक्षण फक्त 10 वर्ष आरक्षणाने तुकडे होतील. आणि ते लोकमत पेपरचा संपादक म्हणे आरक्षण फक्त 10 वर्ष. आणि ते हार्दिक पटेल 21 वर्षाचा का 25 वर्षाचा पिल्लू म्हणे आरक्षण हमें नहीं तो हम किसी और को भी नहीं लेने देंगे म्हणे. ऐकलं होतं आम्ही पिक्चर मध्ये. पिक्चरात विलन म्हणते तू मेरी नहीं तो किसी और की भी नहीं हो सकती. आरक्षण का पिक्चरची हिरोईन होय का. म्हणून म्हणायचंय की तुम्हाला आरक्षण रद्द करायचं असेल बिंदास आरक्षण रद्द करा. आम्ही कुठे म्हणतो आरक्षण ठेवा. पण या देशातलं पैसा सोनं सर्व जमीन एक करा. घे कवाई घे अंधारात घे उजेडात घे लपून घे चोरून घे पण घे. धर्म आणि संस्कृतीच्या नावाखाली वापरल्या जात होत्या आमच्या माय बहिणी. तुम्हाला माहिती आहे काल असा जमाना होता आमच्या पोरीचं लग्न झालं तर सर्व पहिल्या रात्री यायच्या घरी नेऊन द्यावं लागे. पहिल्या दिवशी यायच्या घरी सुवागरात होईल त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी ती पोरगी आमच्या घरी येत होती. म्हणजे धर्म आणि संस्कृतीच्या नावाखाली वापरल्या गेल्या आमच्या माय बहिणी. अण्णा दरडा हार्दिक आता तुझी माय बहीण आम्हाला दे. आता तुझी माय बहीण आम्हाला दे. मग घे कवाई घे कुठेही घे बाजारात घे दुकानात घे पिक्चरच्या टाकीत घे. खात होतो मेलेल्या गायी आणि बैलाचं मांस. खात होतो मेलेल्या गायी आणि बैलाचं मांस करण्या भुकेवर मात. खात होतो मेलेल्या गायी आणि बैलाचं मांस करण्या भुकेवर मात. अण्णा दरडा हार्दिक एक तरी वेळा खाऊन बघ इस्लामी हॉटेलचा भात. मग तुझं खाणं आम्हाला दे. मग घे कुठे घे स्टेजच्या मागे घे स्टेजच्या खालता घे रेल्वे स्टेशनवर घे एसटी डेपो. आमचा नाद नकार करू आता दासगावला माझे डोंगरे भाऊ संजू भाऊ डोंगरे यांनी कार्यक्रम घेतला होता. यांनी 500 रुपयाची भेट दिली. मला खूप खूप धन्यवाद. त्यांचे सर्व दासगावून आलेले मंडळी आमचे भीमराव काकाजी त्यांचे सुद्धा मनापासून आभार मानते. त्या दिवशी तिथे उपस्थित होते दासगावला म्हणून त्यांचे सुद्धा मनापासून आभार की कार्यक्रम बघण्यासाठी आले. आमचा नाद नकार करू कमी वेळामध्ये मला तुम्हाला